नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लॉंग टर्म रिव्ह्यू ऑफ माय ट्रायम्फ स्पीड 400। सो आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे कारण खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये डाऊट आहे की स्पीड 400 बाईक कशी आहे, त्याच्यामध्ये काही मेजर इश्यूज आहेत का, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, ब्रेकिंग कसं आहे, सस्पेन्शन कसं काम करतं। खूप सारे लोक म्हणतात त्याच्यामध्ये हीटिंग इश्यू आहे, सो आहे का। सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। चला सुरू करूयात। सो ज्यावेळेस मी ट्रायम्फ स्पीड 400 घेतली, ही बाईक मी घेतलेली आहे फेब्रुवारी 2025 मध्ये। आणि या बाईकला घेऊन आता जवळजवळ 6 ते 7 महिने झालेले आहेत। या 6 महिन्यांमध्ये मी कवर केलेलं आहे रनिंग जवळपास 6500 किलोमीटर। आणि या 6500 किलोमीटरमध्ये एक लद्दाख राईडसुद्धा इन्क्लुडेड आहे। सो ही बाईक घेतल्यापासून मी इन अँड अराउंड ब्रेकफास्ट राईड केलेले आहेत, सिटी राईड केलेली आहे, आळंदी टू लद्दाख ही एक बाईक राईड पण केलेली आहे, ज्याच्यामध्ये 3300 किलोमीटर मी रनिंग कवर केलं होतं। सो ही जी बाईक आहे, ह्या बाईकने नॉर्मल रोड्स असतील, हायवे असतील, ऑफ रोड असेल, पावसाळा असेल, थंडी असेल, ऊन असेल, बर्फ असेल, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत। सो मी तुम्हाला या बाईकबद्दल एक ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे आणि आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात की स्पीड 400 नक्की आहे कशी। तर ही बाईक ज्यावेळेस मी घेतली त्यावेळेस मी आणखी ज्या 2 बाईक कन्सिडर करत होतो त्यापैकी एक बाईक होती रॉयल एनफील्डची गुरिला आणि दुसरी एक बाईक होती जी होती होंडा हायनेस किंवा होंडा CB350 RS। सो या 3 बाईकमध्ये माझं कन्फ्युजन होतं आणि फायनली जाऊन मी बाईक घेतली स्पीड 400। सो आपण डिस्कस करूया पहिली जी बाईक आहे होंडा CB350 RS। सो ही बाईक जी आहे तिची बिल्ड क्वालिटी एकदम चांगली आहे, इंजिन पण एकदम चांगलं परफॉर्म करतं। स्मूथनेस जो आहे CB350 RSमध्ये किंवा हायनेस असेल किंवा CB350 असेल, ह्या गाड्या एकदम स्मूथ आहे, तुम्हाला व्हायब्रेशन कुठलंच जाणवणार नाही। प्लस सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त चांगली गोष्ट जी मला आवडली होती होंडाच्या गाड्यांमध्ये ती होती तिचं जे स्लिप अँड असिस्ट क्लच आहे, तो क्लच ऑपरेट करायला एकदम इझी आहे। सो एवढा स्मूथ क्लच मला बाकी कुठल्याच गाड्यांमध्ये जाणवलं नाही। सो लाईक 1 फिंगरने तुम्ही ऑपरेट करू शकता। आणि म्हणजे मी कन्व्हिन्स झालो होतो की मला RS घ्यायची आहे। पण त्यानंतर मग मी गेलो रॉयल एनफील्डच्या शोरूमला आणि तिथे मी सगळ्या गाड्या टेस्ट ड्राईव्ह केल्या, ऑलमोस्ट जेवढ्या त्यांच्या अवेलेबल आहेत, राईट फ्रॉम 350 to 650। आणि त्यातली मला जी आवडलेली गाडी होती ती होती गुरिला 450। सो गुरिला 450 आणि ट्रायम्फ स्पीड 400 या बाईकचं पॉवर आउटपुट, टॉर्क वगैरे जे आहे ते एक्झॅक्ट सिमिलर आहे। सो गुरिला पण आवडली, तिचा परफॉर्मन्ससुद्धा आवडला आणि रॉयल एनफील्डची गाडी असल्यामुळे एक तो ट्रस्ट होता की रॉयल एनफील्ड आहे तर सगळ्या गाड्या चांगल्याच असतील। पण गुरिलामध्ये जो मला मेजर इश्यू जाणवला तो होता त्याचं व्हायब्रेशन्स। सो परफॉर्मन्स होता त्या गाडीमध्ये पण व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये जाणवत होते। त्यानंतर मी टेस्ट ड्राईव्ह केली स्पीड 400। सो स्पीड 400 सगळ्याच बाबतीमध्ये मला एकदम चांगली वाटली। जी होंडा CB350 होती हायनेस किंवा RS, तर या गाड्यांमध्ये काय होतं, गाड्या स्मूथ होत्या, फीचर रिच होत्या, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या। एक गोष्ट जी मला त्यांची आवडली नाही ती होती लॅक ऑफ पॉवर। म्हणजे काय, तर CB350 असेल किंवा RS असेल, या गाड्यांचं इंजिन जे आहे ते आहे 350 cc, 20 bhp ते जनरेट करतं, 27 Nm टॉर्क आहे। आणि ती गाडी मला चालवताना एवढी पॉवरफुल नाही वाटली। सो जेवढी पॉवर मला पाहिजे तेवढी पॉवर त्या गाड्यांमध्ये अवेलेबल नव्हती। सो एकमेव रिझन होतं माझं होंडा हायनेस रिजेक्ट करण्याचं। गुरिला जसं मी म्हटलं त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होते आणि त्यामुळे मला ती गाडी आवडली नाही। दुसरा एक पॉईंट होता की
जी गुरिला आहे त्या गुरिलाचा जो टँक आहे तो थोडा छोटा आहे 11 लिटरचा, त्यामुळे सुद्धा ती गाडी अशी एकदम कॉम्पॅक्ट फील होते आणि जे व्हायब्रेशन आहे ते जरा जास्तच एक्सेसिव्ह आहेत. त्यामुळे मी गुरिला न चूज करता ट्रायम्फची स्पीड 400 चूज केली. स्पीड 400 घेण्याचा डिसिजन हा काही इम्पल्सिव्ह बाय नव्हता. मी 2 ते 3 महिने याच्यामध्ये इन डिटेल रिसर्च केला कुठली बाईक घ्यायला पाहिजे. CB 350 RS, गुरिला आणि स्पीड 400 याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. पण स्पीड 400च्या ज्या आवडलेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलूयात. सो ह्या बाईकची जी पॉवर आहे ती आहे 40 bhp आणि 37.5 Nmचा टॉर्क ती बाईक जनरेट करते. त्यामुळे पॉवरची कुठलीच कमतरता जाणवत नाही. प्लस याच्यामध्ये काही फीचर्स येतात जे युनिक आहेत या बाईकसाठी, जसं की ट्रॅक्शन कंट्रोल असेल, राईड बाय वायर असेल, USD फोक्स असतील, प्लस याचं जे कूलिंग आहे ती लिक्विड कूल इंजिन आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या होत्या याच्यापैकी हे जे फीचर्स आहेत त्या बाकी बाईक्स तेवढ्या अवेलेबल करून देत नव्हत्या. सो राईड बाय वायर हे एकदम जास्त आवडलेलं फीचर आहे, कारण थ्रॉटल रिस्पॉन्स जो आहे तो स्पीड 400चा हा एकदम इन्स्टंट आहे. म्हणजे एकदम मायक्रो सेकंडचा सुद्धा डिले तुम्हाला ॲक्सलरेशनमध्ये जाणवत नाही. ही या बाईकची जमेची बाजू आहे. प्लस USD फोक ज्याला म्हणतात अपसाईड डाऊन फोक्स, याच्यामुळे काय होतं बाईक जी आहे ती एकदम निंबल चालते. तुम्हाला सिटीमध्ये हँडल करताना हायवेला हाय स्पीडला स्पीड 400 एकदम स्टेबल वाटते. सो गुरिला असेल किंवा CB 350 RS असेल याच्यामध्ये USD फोक येत नाही. तो एक त्यांचा डाऊनसाईड होता. आणि जसं मी म्हटलं पॉवर विथ रिफाईनमेंट, सो गुरिलासुद्धा इक्वली पॉवरफुल आहे, पण त्याच्यामध्ये येणारे जे व्हायब्रेशन आहेत ते थोडे एक्सेसिव्ह आहेत. ट्रायम्फमध्ये तुम्हाला व्हायब्रेशन बिलकुल जाणवत नाही. तुम्ही हाय स्पीडला जरी गेलात 100 असेल, 120 असेल, इवन 140 असेल, त्या स्पीडलासुद्धा तुम्हाला एक्सेसिव्ह व्हायब्रेशन बिलकुल या बाईकमध्ये जाणवत नाही. सो या सगळ्या गोष्टी आवडल्यामुळे मी स्पीड 400 चूज केली. मग बाईक चूज केल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की याच्यामध्ये कलर कुठला चूज करायचा. सो स्पीड 400मध्ये 4 कलर ऑप्शन्स येतात. एक आहे ब्लॅक, हा आहे माझा व्हाईट. एक रेड कलरसुद्धा येतो, टोमॅटो रेड, आणि देर इज वन मोर कलर विच इज द येल्लो. सो 2025मध्ये 2 नवीन कलर लॉन्च झालेले आहेत. एक आहे येल्लो आणि एक आहे व्हाईट. सो कलर चूजिंग कसं झालेलं, ज्यावेळेस मी ब्लॅक गाडी बघितली तर ब्लॅक गाडीमध्ये ती गाडीचा टँक असेल किंवा गाडी अशी पूर्ण उठून दिसत नव्हती. आणि ब्लॅक जो आहे तो नवीन लॉन्च झाल्यापासून कंटिन्यू तो कलर एक्झिस्ट करत होता. सो त्याच्यामध्ये नवीन काही नव्हतं. सो मी म्हटलं ब्लॅक कलर नको घ्यायला. रेडला जायची इच्छा होती, पण रेड जो आहे 2025चा तो थोडासा ब्राईट आहे, टोमॅटो रेड आहे, त्यामुळे मी तो रेड कलर अवॉइड केला. येल्लोसुद्धा आवडला होता, बट अगेन येल्लो थोडासा जास्त फ्लॅशी वाटत होता. सो फायनली आय सेटल डाऊन फॉर व्हाईट अँड आय थिंक आय हॅव मेड द राईट डिसिजन. कारण व्हाईट कलर जो आहे आता 6 महिन्यानंतरसुद्धा व्हाईट कलरला मेंटेन करणं खूप इझी आहे. प्लस टँकचा जो वरचा पॅच आहे तो ग्रे कलरचा असल्यामुळे काय होतं, स्क्रॅचेस वगैरे जरी पडलेले असतील तरी ते बिलकुल दिसत नाही. आणि या 6 महिन्यामध्ये मी त्याच्यावरती ना PPF केलेलं आहे ना सिरामिक कोटिंग केलेलं आहे. फक्त रेग्युलर वॉशिंग आणि नॉर्मल जो आपला वॅक्स असतो तो वॅक्स मी घरच्या घरी पॉलिश करतो. सो टँक एकदम इमॅक्युलेट कंडिशनमध्ये मेंटेन आहे. प्लस या गाडीची जी बिल्ड क्वालिटी आहे ती पण खूप चांगली आहे. म्हणजे तुम्हाला कुठेच अशा एक्सपोज वायरिंग वगैरे बिलकुल दिसत नाहीत. टँकची पेंट क्वालिटी असेल, बिल्ड क्वालिटी असतील, इंजिनचे पार्ट्स असतील, सारी गार्ड असेल किंवा तुमचे ॲलॉय व्हील्स असतील, हे एकदम परफेक्शनने बनवलेले आहेत. सो बिल्ड क्वालिटीसुद्धा या गाडीची खूप चांगली आहे, म्हणून मी स्पीड 400 घेण्याचा डिसिजन घेतला. तर बाईक जी आहे ती मला ऑन रोड पडली होती 3,01,000 समथिंग. सो 3,01,000 रुपये गाडीची ऑन रोड प्राईस होती. प्लस त्याच्याबरोबर मी ॲक्सेसरीजसुद्धा ऑप्ट केल्या होत्या. सो कंपनीकडून येणाऱ्या ज्या ॲक्सेसरी आहेत त्याच्यामध्ये मी घेतलं होतं लेग गार्ड, लोअर इंजिन गार्ड, एक सम गार्ड आणि ही जी छोटी विंडस्क्रीन येते पुढे ती. सो या ॲक्सेसरीज अराऊंड 14,000 ते 15,000 रुपयाला पडल्या होत्या. गाडीबरोबर फ्री काहीच मिळालं नव्हतं. एक किचन फक्त त्यांनी दिलं होतं आणि आय थिंक एक छोटा चॉकलेटचा बॉक्स त्यांनी दिला होता. दॅट्स इट. आणि मी चॉईस नंबर ऑप्ट केला होता. सो चॉईस नंबरसाठी अराऊंड खर्च आला साधारणतः 6,000 की 7,000 समथिंग. सो अराऊंड 3,20-3,25च्या आसपास मला ही गाडी पडलेली. सो गाडीची डिलिव्हरी मी घेतली होती फेब्रुवारीमध्ये, व्हॅलेंटाईन डे. इट वॉज अ गिफ्ट फ्रॉम माय वाईफ.
आणि त्यानंतर मग मी छोट्या मोठ्या राईड्स चालू केल्या. सो द फर्स्ट इम्प्रेशन होतं बाईकचं ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस की बाईकमध्ये पॉवर खूप जास्त होती. आणि सुरुवातीला ज्यावेळेस मी गाडी घेतली माझा असा विचार होता, म्हणजे सगळे जसं आपण विचार करतो की मी फार तर 70-80च्या स्पीडला चालवेल गाडी, पण असं होत नाही. ज्यावेळेस तुम्ही गाडी घेता राईट, 4 व्हीलर आणि 2 व्हीलरमध्ये खूप जास्त फरक आहे. 4 व्हीलरसाठी 80 to 100 स्पीड इझिली अचीव करणं थोडंसं अवघड आहे, कारण हायवे आपले तेवढे वाईड नाही आहेत. पण जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलरवरती तुम्ही 80 to 100, 100 to 120 आरामात क्रूज करू शकता. सो या बाईकमध्ये मला कुठेही असं फील झालं नाही की पॉवरची थोडी कमतरता आहे. प्लस छोट्या मोठ्या राईड करताना ज्यावेळेस मला गाडी चालवण्याचा अनुभव घेतला आणि थोडा कॉन्फिडन्स आला, त्यानंतर जाऊन आम्ही लद्दाखची ट्रिप प्लॅन केली. सो लद्दाखमध्ये पण मी ही गाडी आळंदीवरून पूर्ण लडाख रिजनपर्यंत आम्ही 8 जणांचा ग्रुप होता, आम्ही चालवत गेलेलो. तिथे मला हायवेला हिचा परफॉर्मन्स खरंच खूप आवडला. सो फर्स्ट इम्प्रेशन जे होतं बाईकचं ते एकदम बरोबर होतं आणि ही बाईक मी जेवढी यूज केली आहे सगळ्या गोष्टींमध्ये ती खरी उतरली आहे. सो आता एक कंपोनंटबद्दल डिस्कस करूया बाईकच्या. सो सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट जी मला या बाईकमध्ये होती ते होतं बाईकचं इंजिन. जसं मागाशी मी म्हटलं, इंजिन जनरेट करतं 40 PS ऑफ पॉवर, 37 Nm ऑफ टॉर्क. आणि हे जे इंजिन आहे हे आहे लिक्विड कूल्ड. सो याच्यामध्ये पुढे रेडिएटर पण येतो, रेडिएटरचा फॅनसुद्धा येतो. सो इंजिनचा परफॉर्मन्स इतका चांगला आहे की याची ट्रॅक्टेबिलिटी जी आहे ना ती खरंच खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही हायर गिअरमध्ये लो स्पीडला बाईक आरामात चालवू शकता. सो ट्रॅक्टेबिलिटी कमी असल्यामुळे काय होतं, मी 6th गिअरमध्ये सुद्धा आय कॅन गो ॲट द स्पीड ऑफ 30च्या स्पीडमध्ये सुद्धा मी 6व्या गिअरमध्ये गाडी चालवू शकतो. आणि 6व्या गिअर डाऊन न करता 30वरती गाडी उचलून तिला अगदी 80, 100, 120, 140 पर्यंत ती जाऊ शकते 6व्या गिअरमध्येच. सो लो स्पीड असेल, तिचा लो एंड टॉर्क असेल, मिड रेंज असेल किंवा टॉप एंड असेल, कुठल्याही चालवण्याच्या परिस्थितीमध्ये बाईक लॅग करत नाही. सो गिअरिंग पण याचं एकदम परफेक्ट आहे. इंजिन परफॉर्मन्स बेस्ट इन क्लास आहे. म्हणजे सगळ्यात जमेची बाजू जी ट्रायनची असेल ती आहे त्याचा इंजिन परफॉर्मन्स. आणि खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये डाऊट होतो की ट्रायमची जी गाडी आहे ती बजाज बनवतं. सो ही गाडी जी आहे ही फक्त डॉमिनरचं इंजिन त्यांनी यूज केलं आणि स्पीड 400मध्ये टाकलेलं आहे. सो तसं काही नाही आहे. डॉमिनर जी आहे ती कम्प्लिटली बजाजचं प्रॉडक्ट आहे आणि हे जे 400cc TR सिरीजचं इंजिन आहे हे ट्रायम्फ आणि बजाजने कोलॅबोरेशनमध्ये बनवलेलं आहे. सो इंजिन परफॉर्मन्स इज बेस्ट. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे तिचं सस्पेन्शन. तर ट्रायम्फमध्ये 2 बाईक्स मेजरली अवेलेबल आहेत इफ यू आर लुकिंग फॉर 400 सिरीज, आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. सो T4 जी आहे ती 31 PS जनरेट करते. सो मी T4 कन्सिडर नाही केली. पण ट्रायम्फ स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400EX याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं. सो या दोन्ही बाईकमध्ये फरक काय आहे की सस्पेन्शन आणि सस्पेन्शनचे जे ट्रॅव्हल आहे याच्यामध्ये फरक आहे. सो ह्या ज्या बाईकचं सस्पेन्शन आहे पुढे जे आहेत ते अपसाईड डाऊन फोक्स आहेत. रिअरला एक मोनो सस्पेन्शन सेटअप त्यांनी दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपण त्याची ॲडजस्टमेंट करू शकतो. जर तुम्हाला त्याला लो ठेवायचं असेल लो पण करू शकता किंवा त्याची हाईटसुद्धा वाढवता येते, जेणेकरून सस्पेन्शन जे आहे ते हाय स्पीड आणि लो स्पीड दोन्ही बाजूला बेस्ट परफॉर्म करतं. थ्रू आउट द लद्दाख राईड मी हायवे असेल किंवा ऑफ रोडिंगचे पॅच असतील तिथे या बाईकचं सस्पेन्शन एकदम परफेक्टली काम केलं. हाय स्पीडमध्ये सुद्धा जाताना बाईक सस्पेन्शन एकदम परफेक्टली काम करतं. सो कुठल्याही कॉर्नरिंगला असेल किंवा हाय स्पीडला असेल सस्पेन्शनमुळे तुम्हाला थोडंसुद्धा नर्वसनेस येत नाही. आणि कॉर्नर करताना ही गाडी परफॉर्म्स बेटर दॅन द स्क्रॅम्बलर 400X. सो सस्पेन्शन इज बेस्ट ऑन दिस बाईक. नेक्स्ट आहे या बाईकची ब्रेकिंग. सो ह्या बाईकमध्ये फ्रंट आणि रियर दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक येतात आणि फ्रंटला जे ब्रेकिंग दिलेलं आहे त्याचे ब्रेक पॅड जे आहेत हे येतात सिंटर्ड ब्रेक पॅड. सो सिंटर्ड म्हणजे काय, हे जे ब्रेक पॅड असतात हे मेटल इन्फ्यूज असतात आणि ट्रायम्फच्या जेवढ्या पण ऑफरिंग आत्ता आहेत त्याच्यामध्ये फक्त स्पीड 400च एक अशी गाडी आहे जिला फ्रंटला सिंटर्ड ब्रेक पॅड्स येतात. रिअरला सगळ्या बाईक्समध्ये ऑर्गॅनिक किंवा सिरेमिक ब्रेक पॅड्स येतात. सो हिचा फ्रंटचा ब्रेकिंग परफॉर्मन्स जो आहे तो एकदम परफेक्ट आहे. म्हणजे हाय स्पीडला गेल्यानंतरसुद्धा इवन इफ यू आर क्रूझिंग ॲट 100 स्पीड आणि मध्ये काही ऑब्स्टॅकल येतं आहे, तुम्ही जर फ्रंट ब्रेक यूज केलात तर गाडी
तुमच्या कंट्रोलमध्ये राहते आणि जेवढा डिस्टन्स तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तेवढ्या डिस्टन्समध्येच थांबते. सो असं कधीही होत नाही की बाईक जी आहे ती तुमच्या आउट ऑफ कंट्रोल गेलेली आहे. प्लस फ्रंट ब्रेक यूज करूनसुद्धा हिचं सस्पेन्शन इतकं चांगलं ट्यून्ड आहे की हाय स्पीडमध्ये ब्रेकिंग केल्यावरतीसुद्धा तुमचं फ्रंट एंड असेल किंवा फ्रंट डिस्क असेल हे अजिबात इनबॅलन्स होत नाही. सो त्याचा फायदा असा होतो की जनरली लोक म्हणतात फ्रंट ब्रेक यूज केला तर गाडी स्किड होण्याची भीती असते. या बाईकमध्ये असला कुठलाही इश्यू नाही आहे. तुम्ही 100 स्पीडलासुद्धा फ्रंट ब्रेक यूज करा, गाडी आरामात स्टॉप करता येते. रिअरचा जो ब्रेक आहे तो थोडासा वीक आहे, पण जो रिअरचा ब्रेक पॅड आहेत ते जे आहेत ते ऑर्गॅनिक किंवा सिरॅमिक दिल्यामुळे काय होतं त्याचा बाईट जो आहे तो एवढा स्ट्रॉंग नाही आहे. सो स्टॉपिंग पॉवरसाठी विदिन सिटी लिमिट्स तुम्ही रिअर ब्रेक यूज करू शकता आणि हायवेला तुम्ही दोन्ही ब्रेक कॉम्बिनेशनमध्ये जर यूज केलेत तर गाडी आरामात कंट्रोल होते. आणि सेंटर ब्रेक पॅड आणि ऑर्गॅनिक किंवा सिरॅमिक ब्रेक पॅडमध्ये काय फरक असतो? सो याच्या कॉस्टिंगमध्ये खूप फरक आहे. मी जेव्हा अराऊंड 2200 किलोमीटर गाडी चालवली होती त्यावेळेस रिअरचे ब्रेक पॅड खराब झालेले, सो मला ते बदलावे लागले. फ्रंट 6500 किलोमीटर आत्ता झालेलं आहे गाडीचं आणि अजूनही त्याच्यामध्ये लाईफ भरपूर शिल्लक आहे. सो कॉस्टमध्ये पण डिफरन्स आहे, पण क्वालिटीसुद्धा तितकीच चांगली आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे की मी स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400X याच्यामध्ये स्पीड का चूज केली. सो माझी जी हाईट आहे ती आहे 5 फूट 7 इंच आणि स्पीडवरती मी कम्फर्टेबली फ्लॅट फूट करू शकतो. ज्यावेळेस मी स्क्रॅम्बलर 400Xची टेस्ट ड्राईव्ह घेतलेली तिची हाईट थोडीशी जास्त आहे आणि युजली तुम्ही कुणालाही विचाराल तर लोक सजेस्ट करतात की तुमची जर हाईट पुरत असेल तर गो फॉर स्क्रॅम्बलर 400X, कारण त्याचे सस्पेन्शन ट्रॅव्हल थोडंसं चांगलं आहे. पण मी स्पीडला जाण्यामागचं एक कारण होतं की मला बाईक मॅनेजेबल पाहिजे होती, मला आरामात फ्लॅट फूट करता यायला पाहिजे होतं. प्लस हिचं सस्पेन्शन ट्रॅव्हल जे आहे ते स्क्रॅम्बलरपेक्षा कमी असल्यामुळे काय होतं, हाय स्पीडला ही गाडी तुम्हाला एकदम स्टेबल वाटते. सो क्रॉसविंड्स असतील किंवा जो समोरून येणारा विंड ब्लास्ट असेल तो या बाईकमध्ये फारसा जाणवत नाही ॲज कम्पेअर टू स्क्रॅम्बलर 400X. त्याची हाईट जास्त असल्यामुळे काय होतं, तुम्ही थोडं हवेमध्ये बसता आणि थोडंसं असं वाटतं की गाडीवरचा कंट्रोल जातो की काय. प्लस हाय स्पीडला काय होतं, ज्यावेळेस सस्पेन्शन ट्रॅव्हल जास्त असतं त्यावेळेस तिची जी राईड क्वालिटी आहे जो त्याला बोट इफेक्ट म्हणतात तो थोडासा जाणवतो जर रस्त्यावरती अंड्युलेशन्स असतील तर. सो रस्ता जर वर खाली होत असेल तर स्क्रॅम्बलर थोडीशी असं वाटतं की सस्पेन्शन जास्त ट्रॅव्हल करतं आहे आणि जो बोटवाला इफेक्ट असतो तो तुम्हाला स्क्रॅम्बलर 400Xमध्ये जास्त जाणवतो. सो हेही एक कारण होतं स्पीड 400 चूज करण्याचं. बाईक फ्लॅटफूट करता येते, एकदम निम्बल गाडी आहे, तुम्ही आरामात सिटीमध्ये पण वापरू शकता, हायवेलासुद्धा ती बाईक तेवढीच स्टेबल आहे आणि हिची राईड क्वालिटी पण एकदम चांगली आहे. सो गाडीचं वेट तुम्हाला कुठेच फील होत नाही. वेट त्यांनी इतकं चांगलं मॅनेज केलेलं आहे ना की तुम्ही आरामात कुठूनही काढू शकता. गाडीचं वेट आहे 180 kg, पण मला कुठल्याही पॉईंटला असं जाणवलं नाही की बाईक हेवी आहे म्हणून. सो राईड क्वालिटी इज अगेन वन ऑफ द बेस्ट ऑफ स्पीड 400. सो ही जी बाईक आहे याच्यामध्ये फ्रंट आणि रिअर दोन्ही बाजूला ॲलॉय व्हील येतात आणि ॲलॉय व्हीलची जी साईज आहे ती आहे 17 इंच. सो 17 इंच असल्यामुळे काय होतं, गाडीची हाईट मॅनेजेबल होते. प्लस हिच्याबरोबर जे टायर येतात कंपनी फिटेडवाले ते येतात वर्डेस्टाईन कंपनीचे. सो वर्डेस्टाईन ही जी कंपनी आहे या कंपनीचे टायर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि हे नॉर्मल टायर नाहीच तर हे रेडियल टायर आहेत. त्याच्यामुळे काय होतं, टायरची विड्थ जास्त आहे, प्लस साईड वॉल थोडी जास्त असल्यामुळे कुशनिंग इफेक्ट चांगला आहे. वेट कंडिशन असो हायवे असो सगळीकडे हे टायर बेस्ट ग्रिप प्रोव्हाइड करतात. सो फॅक्टरी टायर तुम्हाला बाईक घेतल्यानंतर चेंज करण्याची कुठेच गरज नाही आहे. ऑफरोड सेक्शनमध्ये लडाखमध्ये सुद्धा जिथे उमलिंगला वगैरेला आम्ही गेलो होतो तिथे जो मातीचा पॅच लागला तिथेसुद्धा बाईकने एकदम एक्सलंट परफॉर्म केलं. सो टायर जे आहेत दे आर सफिशियंट फॉर ऑल युअर डेली युसेज ॲज वेल ॲज फॉर कॅज्युअली जर तुम्ही ऑफरोडिंग वगैरे करत असाल तिथे ही टायर बेस्ट परफॉर्म करतात. ज्यावेळेस आम्ही हायवे राईड केली होती त्यावेळेस मी आय थिंक टॉप स्पीड याच्यावरती केलं असेल 140 आणि गाडीमध्ये इनफ पॉवर रिझर्वमध्ये होती की आय कुड हॅव पुश इट फ्रॉम 150 और 160 ॲज वेल. पण 140 मी ट्राय केलेलं आहे. पण हाय स्पीडमध्ये सुद्धा बिलकुल तुम्हाला नर्वसनेस जाणवत नाही. गाडी एकदम स्टेबल आहे. सस्पेन्शन, तिचं ब्रेक्स, तिचे टायर
आणि जे गाडीची चॅसिस वगैरे डिझाईन केलेली आहे इतकं परफेक्टली काम करतात की हाय स्पीडमध्ये सुद्धा नर्वसनेस तुम्हाला कुठेच जाणवत नाही. आणि जर बाईक हाय स्पीडमध्ये एकदम चांगली चालत असेल तर असंही होऊ शकतं की तिचं सस्पेन्शन सॉफ्ट असेल आणि मग त्यावेळेस तुम्ही नॉर्मल राईड करता त्यावेळेस ती गाडी थोडीशी स्टिफ वाटेल. सो त्याच्यामध्ये असंही काही नाही आहे. सो ही गाडी इतकी निंबल आहे ना की ज्यावेळेस तुम्ही बाईकची टेस्ट ड्राईव्ह घेतात त्याच वेळेस तुम्हाला लक्षात येतं की USD फोर्क आणि नॉर्मल फोर्क्समध्ये काय फरक आहे. सो USD फोर्कमध्ये काय होतं, जे वेट आहे ते तुमच्या हाताच्या जवळ असतं, त्यामुळे गाडी मॅन्युअर करताना तुम्हाला एकदम इझी फील होतं. सो तुम्हाला सिटीमध्ये जरी ड्राईव्ह करायची असेल बाईक एकदम निंबल फील होईल आणि हँडलिंग तिचं खूप चांगलं आहे. नेक्स्ट पॉईंट, आणि हा आय थिंक सगळ्यात जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे, तो आहे बाईकचं मायलेज. कारण काय आहे, तुम्ही गाडी कुठली जरी घेतली तरी प्रत्येक जणाचा मनामध्ये एक प्रश्न असतो की कितना देती है. सो मायलेज हा माझ्यासाठी कधीही कन्सर्न नव्हताच, पण तरी मी तिचं मायलेज टेस्ट केलेलं आहे. जर तुम्ही सिटीमध्ये ड्राईव्ह करत असाल बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये तर बाईक अराउंड 25 to 28च्या रेंजमध्ये मायलेज देते. इफ यू आर हिटिंग अ हायवे 30+ तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. हायवेला जर तुम्ही स्पीड मेंटेन केलं 80 to 100 सो यू कॅन अचीव 32 ॲज वेल. 32सुद्धा अचीव करू शकता. बट ट्रस्ट मी, हायवेवरती गेल्यावरती 100 स्पीड मेंटेन करणं इज नॉट अन इझी टास्क, एस्पेशली वेन यू हॅव दिस मच पॉवरफुल बाईक. सो हायवेवरती पण थ्रू आउट द लडाख ट्रिप अराउंड 30च्या आसपास मला मायलेज मिळायचं आणि सिटीमध्ये यू कॅन एक्सपेक्ट समवेअर अराउंड 25 to 30. दॅट्स इट. सो बाईकचा इंजिन परफॉर्मन्स कितीही चांगला असेल तरी त्याला तेवढीच तोड सोबत लागते क्लच आणि जो गिअर बॉक्स आहे त्याची. सो ही जी बाईक आहे ही येते स्लिप अँड असिस्ट क्लच सोबत. सो स्लिप अँड असिस्ट क्लच काय प्रकार आहे, ज्यावेळेस तुम्ही इंजिन ब्रेकिंग करता त्यावेळेस इंजिनचा RPM जर लो असेल आणि चाकाचं स्पीड जास्त असेल तर इन्स्टेड ऑफ इंजिन गिविंग द पॉवर टू द रिअर व्हील तुमच्या इंजिनला पॉवर देऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तुमच्या इंजिनमध्ये इश्यूज येऊ शकतात. सो स्लिप अँड असिस्ट क्लच काय करतं, ज्यावेळेस तुम्ही इंजिन ब्रेकिंग करता त्यावेळेस इंजिनला फ्रीली मूव्ह करण्याची मुभा देतं, जेणेकरून तुमचं रिअर टायर लॉक होण्याचे चान्सेस राहत नाही. सो स्लिप अँड असिस्ट क्लच हिच्यासोबत आहे जो एकदम परफेक्टली वर्क करतो. क्लचचा जो बाईट आहे तो ट्रॅव्हल रेंज वगैरे पण आहे ती एकदम परफेक्ट आहे. आणि हिचे जे लिव्हर आहेत याच्यामध्ये ॲडजस्टेबल लिव्हर आहेत. सो ॲडजस्टेबल लिव्हरमध्ये 1 ते 5 अशा 5 ॲडजस्टमेंट आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचा लिव्हर तुमच्या हाताच्या जवळ किंवा तुमची बोटं जर लांब असतील तर तुम्ही त्याला लांबसुद्धा सेट करू शकता. सो याच्यामुळे बेनिफिट काय होतं, क्लच किंवा फ्रंट ब्रेक ऑपरेट करणं एकदम इझी होतं. सो हिचा क्लच लाईट आहेच. मी एका दिवसामध्ये 670 किलोमीटर हायेस्ट रनिंग कवर केलेलं आहे, पण कुठेच मला क्लच ऑपरेट करताना किंवा ब्रेक ऑपरेट करताना फटीग असा जाणवला नाही. प्लस हिचा जो गिअर बॉक्स आहे हा गिअर बॉक्स इतका स्लीक आहे ना की 1 ते 6 सगळे गिअर तेवढेच आरामात पडतात. कुठेही तुम्हाला तो जो गिअर अडकण्याचा फील असतो ना की फर्स्टला जाताना सेकंडला अडकतोय किंवा सेकंड जाताना थर्डला अडकतोय, बिलकुल इश्यू नाही आहे. गिअर बॉक्स एकदम स्लीक आहे. याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही हाय स्पीडला असता तुम्ही सटसट गिअर टाकू पण शकता, काढू पण शकता आणि यू फील कॉन्फिडंट की इंजिनची जी पॉवर आहे ते सगळी पॉवर रिअर टायरला ट्रान्समिट करण्याचं काम गिअर बॉक्समध्ये होत असतं. सो गिअर बॉक्स जो आहे तो पण त्याचा एकदम परफेक्ट आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये मला गिअरमध्ये कुठलाच इश्यू जाणवला नाही. नेक्स्ट पॉईंट आहे सर्व्हिस कॉस्ट. सो या 6 महिन्यामध्ये माझ्या 2 सर्व्हिसिंग झालेल्या आहेत. फर्स्ट सर्व्हिसिंग येते 1000 किलोमीटर्सला आणि सेकंड सर्व्हिस जी आहे त्याचा इंटरवल आहे इदर 1 year और 16,000 किलोमीटर्स. पण हिची सर्व्हिस मी लडाख ट्रिपनंतर आल्यानंतर सेकंड सर्व्हिससुद्धा करून घेतली जस्ट टू बी ऑन द सेफर साईड. सो सर्व्हिस कॉस्ट जी आलेली आहे मला, सो फर्स्ट सर्व्हिस कॉस्टेड समवेअर अराउंड 1600 रुपीज. फक्त 1600 रुपये फर्स्ट सर्व्हिसचा कॉस्ट आहे, ज्याच्यामध्ये तिचं इंजिन ऑइल चेंज झालं होतं. आणि सेकंड सर्व्हिसमध्ये ज्यावेळेस मी सर्व्हिस केली त्याही वेळेस मी इंजिन ऑइल तिचं चेंज केलं, इंजिनचं ऑइल फिल्टर चेंज केला, एअर फिल्टर पण चेंज केला. सो त्यावेळेस कॉस्ट आली ती समवेअर अराउंड 3000. आणि ज्याच्यामध्ये बाकीचे पण जे नॉर्मल वेअर अँड टिअरचे पार्ट्स असतील जसं ब्रेक पॅड वगैरे असतील ते मी चेक करून घेतले होते. आणि आय थिंक रिअर ब्रेक पॅड मी चेंजसुद्धा केलेले आहेत परत एकदा लडाख ट्रिपनंतर. तर सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडू शकतो की सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, कुठलीच गोष्ट वाईट नाही आहे बाईकमध्ये. तर पहिले बघूयात की व्हॉट कुड हॅव बीन बेटर, म्हणजे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत याच्यामध्ये
आणखी थोडी इम्प्रूव्हमेंट काय करता आली असती. सो सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ते आहे हिचा सायलेन्सर. तर सायलेन्सरमध्ये काय होतं, त्याचा आवाज जो आहे तो जास्त बेसी, डीप किंवा युनिक असा नाही आहे. सो हा एक पॉईंट मला असं वाटला की कुड हॅव बीन बेटर. कारण जर तुम्ही स्क्रॅम्बलर 400Xचा जो ड्युअल बॅरलवाला सायलेन्सर आहे बघितलात, सो त्याचं जरा एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे. स्पीड 400मध्ये मला थोडंसं वाटलं की सायलेन्सर थोडासा जास्त चांगल्या आवाजाचा दिला असता तर बरं झालं असतं. सेकंड पॉईंट जो आहे त्याचा तो आहे रायडिंग पोझिशनबद्दल. सो स्पीड 400चे ना हँडल बार जे आहेत ना ते जरा जास्त लो सेट केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस बसता त्यावेळेस एकदम कमिटेड पोझिशनमध्ये बसता आणि थोडंसं हातावरती तुमचा ताण येतो. सो ही जी सिटिंग पोझिशन आहे तो प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतो. जसं मी याच्यामध्ये हँडल बार रायझर्स टाकलेले आहेत कार्बन रेसिंग कंपनीचे, ज्याची कॉस्ट समवेअर अराउंड 2500 पडली मला. पण ते कंपनीनेच द्यायला पाहिजे होते, कारण जास्त कमिटेड रायडिंग पोझिशनमुळे काय होतं, तुमचा जो कम्फर्ट आहे लॉंग ड्राईव्हला करण्याचा तो जातो आणि मग अननेसेसरी तुमच्या खांद्यांवरती तुमच्या हातावरती प्रेशर येतात. आणखी एक गोष्ट जी आहे ते आहेत हिचे इंडिकेटर. तर इंडिकेटर जे आहेत त्याच्यामध्ये काय होतं, मी ऑलरेडी वॉरंटीमध्ये त्यांना रिप्लेस करून घेतलेले आहेत. आय थिंक 3 इंडिकेटर मी चेंज केलेले आहेत. सो त्याच्यामध्ये वॉटर सिपेजचा इश्यू आहे. सो ते फॉग होतात, बंद पडत नाहीत, पण त्याच्यामध्ये पाणी फ्रिक्वेंटली जात असतं. सो तोही एक गोष्ट आहे जी मला अशी वाटली की आणखी इम्प्रूव्ह करता आली असती. प्लस जे इथं स्टॉक सीट आहे, या स्टॉक सीटमध्ये इश्यू काय आहे, अगेन जो रायडिंग पोझिशन तुमचा कमिटेड असल्यामुळे तुम्ही पूर्ण पुढे स्लाईड करत राहता. त्यामुळे काय होतं, अगेन हातावरती आणखी जास्त प्रेशर येतो. सो ह्या सीटाची जी पोझिशन आहे ती पुढे स्लांट न करता थोडीशी अपराईट किंवा फ्लॅट जरी केली असती तर ते आणखी चांगलं पडलं असतं कम्फर्टसाठी. सो मी हे सीट स्टॉक सीटच मॉडिफाय करून घेतलेलं आहे आणि त्याचा जो स्लोप होता तो काढून त्याला फ्लॅट केलेला आहे बऱ्यापैकी. आणि पुढे टँकच्या जवळ एक बल्ज ॲड केलेला आहे, जेणेकरून मला एकदम अपराईट पोझिशनमध्ये राईड करतामध्ये बसता येईल. सो हा जो खड्डा दिसतोय सीटचा तो एकदमच असा पुढे जाणारा होता, त्याला बऱ्यापैकी फ्लॅट मी केलेला आहे. आणखी एक गोष्ट जी आहे जी मला असं वाटलं की इम्प्रूव्ह करता आली असती ती आहे या बाईकची फुटपॅक पोझिशनिंग. आता ज्यावेळेस मी बाईकवरती बसलो आहे त्यावेळेस फुटपॅकची जी पोझिशन आहे तिथे जर मी पाय रेस्ट केला तो हा जो अँगल आहे पायाचा हा थोडासा अनकम्फर्टेबल होतो आहे. नॅचरली माझी बसण्याची जी पोझिशन आहे त्यानुसार जे फुटपॅक आहेत ते या पोझिशनला पाहिजे होते पुढे, जेणेकरून हा माझा पायाचा जो अँगल आहे तो थोडा कम्फर्टेबल बनला असता. सो नॉर्मल राईड्सला काही नाही, पण लॉंग राईड्सला तुमच्या गुडघे जे आहेत ते थोडेसे अवघडल्यासारखे होतात आणि साधारणतः 1 तासभर 100 किलोमीटर राईड केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही उतरून बाईकवरून थोडे पाय मोकळे केले पाहिजेत. सो ही जी कमिटेड रायडिंग पोझिशन आहे ती थोडी इम्प्रूव्ह करता आली असती. सो आत्ता ही जी माझी रायडिंग पोझिशन आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे जे मॉडिफिकेशन्स मी केलेले आहेत त्याच्यामुळे. सो हँडलबार रायझर टाकल्यामुळे काय झालं, हा जी हँडलबारची जी पुढची पोझिशन होती ती वरती आली. सो ही माझी सिटिंग पोझिशन झाली. प्लस सीटला स्कूप केल्यामुळे काय झालं, जो पुढे स्लांट होत राहायचो मी तो थोडासा अपराईट आलो. त्यामुळे काय झालं, ही जी सिटिंग पोझिशन आहे ती बऱ्यापैकी अपराईट झाली. आणि आय थिंक हा जो इश्यू आहे हा स्पीड 400मध्ये जास्त आहे. स्क्रॅम्बलर 400ची सिटिंग पोझिशन हिच्यापेक्षा बेटर आहे. आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय झालं, गुडघ्यावरती जो प्रेशर येणारा होता तो पण बऱ्यापैकी कमी झाला. सो आता ती बाईक पहिल्यासारखी अनकम्फर्टेबल वाटत नाही आणि लॉंग राईड पण मी एकदम आरामात आणि कम्फर्टेबली करू शकतो. आणि आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे की याच्यामधले मेजर प्रॉब्लेम्स कुठले आहेत. सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो मला या बाईकमध्ये जाणवला तो आहे तुमचा बाईकला कंपनीकडून कुठलाच टायर हागर येत नाही. आता लोकांना असं वाटेल की टायर हागर नसणं हा वाईट पॉईंट किंवा वर्स्ट इश्यू कसा असू शकतो. ट्रस्ट मी मान्सूनमध्ये इनफ गाडी चालवली आहे आणि जर तुमच्या गाडीला टायर हागर नसेल तर जे स्प्लॅशेस असतात ते बाईकवरती रिअर सीटवरती अगदी तुमच्या रायडरच्या पाठीवरती आणि हेल्मेटपर्यंत सुद्धा पोहोचतात. सो त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी तो नक्की ॲड करेल. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा जो रायडिंग एक्सपिरियन्स होतो पूर्ण खराब होतो. पूर्ण स्प्लॅशेस तुमच्या गाडीवरती अंगावरती उडतात आणि मग असं विचार पडतो की ही गाडी काय फक्त उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये चालवण्यासाठी बनलेली आहे का. ॲज अन ऑप्शन ट्रायम्फने ॲक्सेसरीज
अवेलेबल करायला पाहिजे होती टायर हगर. सो हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे हायपर रायडर कंपनीचा टायर हगर टाकून. त्यासाठी एक मी सेपरेट शॉर्ट्स बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे हायपर रायडर टायर हगरचा परफॉर्मन्स कसा आहे. सो टायर हगर नसणं खूप वाईट. नेक्स्ट आहे सेंटर स्टँड. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही बाईक लाँग राईडसाठी बनवताय त्यामध्ये सेंटर स्टँड असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं कारण असं आहे, तुम्हाला दर 300-500 किलोमीटर नंतर चेन ल्यूप करणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस मी लडाख राईडला होतो, ज्यावेळेस दिवसामध्ये तुम्ही 500 किलोमीटर कव्हर करताय, मला चेन ल्यूप करताना इतका प्रॉब्लेम यायचा की मला नेहमी 2 माणसं सोबत लागायची. नशीब माझा मित्र माझ्यासोबत असायचा. सो मी काय करायचो, गाडीला एका साईडला लावून जो स्टँड आहे त्या एका बाजूला उचलायचो, एका हाताने टायर फिरवायचो आणि मग दुसरा माणूस तो चेन ल्यूप करायचा. सो सेंटर स्टँड नसल्यामुळे काय होतं, तुमची गाडीचं चेन ल्यूबिंग तर प्रॉब्लेमॅटिक होतंच. प्लस ज्यावेळेस तुम्ही गाडी पार्क करताय संध्याकाळी हॉटेलमध्ये असेल किंवा एखाद्या अशी जागा असेल जिथे स्टेबल नाही वाटत आहे, तिथे गाडी पार्क करणं खूप जास्त चॅलेंजिंग होतं. कारण तुमची गाडी कायम तुम्हाला भीती वाटते की गाडी कलंडते की काय, पडते की काय. सो सेंटर स्टँड जे आहे किमान ट्रायम्फने ॲज अ ॲक्सेसरी म्हणून तरी अवेलेबल करून द्यायला होतं. सो दिस इज व्हेरी व्हेरी बॅड. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो आहे इंजिन हिटिंग. आता हा इश्यू आहे का आणि खरंच या गोष्टीला बॉदर करायला पाहिजे का, त्याच्याबद्दल थोडं बोलूयात. जर तुम्ही ऐकलं असेल की ट्रायमच्या गाड्यांबद्दल प्रत्येक माणूस तुम्हाला सांगेल की इंजिन हिटिंग होतं. स्पीड 400मध्ये सुद्धा इंजिन होतं. सो या बाईकचं जे कॅरेक्टर आहे ते आहे थोडं ॲग्रेसिव्ह. सो हे जे इंजिन आहे ते सुद्धा इंजिन आहे हाय रेविंग इंजिन. सो बाय द कॅरेक्टर ही बाईक स्लो चालवण्यासाठी बनलेली नाही आहे. सो जर तुमचं डेली ऑफिसमध्ये कम्यूट असेल की तुम्ही डेली 20-25 किलोमीटर ट्रॅव्हल करताय, ट्रॅफिकसुद्धा आहे, या ट्रॅफिकमध्ये ज्यावेळेस तुम्ही गाडी मॅन्युवर कराल तर प्रत्येक सिग्नलला तुमचा रेडिएटर फॅन किक होतो आणि तो हीट फेकतो तुमच्या पायावरती, तुमच्या गुडघ्यावरती. ती हीट लगेच जाणवते. सो तुम्ही जर समजा 150 cc 200 cc बाईकवरनं अपग्रेड करताय तर तुम्हाला तो डिफरन्स लगेच जाणवेल. सो स्पीड 400 जी आहे ती हीट होते, पण याला हीटिंग इश्यू म्हणता येणार नाही. कारण जर तुम्ही आरामात 80च्या स्पीडने क्रूज करताय तर तुम्हाला कुठलाच हीटिंगचा इश्यू जाणवणार नाही. बट इफ यू गो द स्पीड बिलो 80 लाईक 60मध्ये चालताय किंवा स्टॉप अँड गोमध्ये ट्रॅफिकमध्ये चालताय, लगेच बाईक हीट होते आणि रेडिएटर फॅन असल्यामुळे पूर्ण हीट तुमच्या थाईजवरती, पायावरती ती फेकायला चालू करते. सो हा एक इश्यू आहे. हीटिंग इश्यू किंवा जी हीटिंग जाणवते हा मेजर इश्यू आहे का? जर तुम्ही कंटिन्यू सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये राईड करताय तर इट कुड हॅव बीन इश्यू. तुम्ही टेस्ट ड्राईव्ह चेक करून बघा की तुम्ही कम्फर्टेबल आहात का. पण जर तुम्ही राईड्स करताय जसं की मी करतो, इफ यू आर लाईक वेअरिंग प्रॉपर रायडिंग गिअर, तुमच्याकडे रायडिंग शूजसुद्धा आहे आणि त्यावेळेस तुम्ही ड्राईव्ह करताय, अगदी तुम्हाला रायडिंग पॅन्ट घालायची गरज नाही आहे, पण किमान जीन्स जरी असेल, रायडिंग शूज असतील, तुम्हाला हीटिंग बिलकुल फील होत नाही, तुम्ही ती एन्जॉय करता. सो हा एक इश्यू तुम्ही मिटिगेट करू शकता इफ यू प्रॉपरली रायडिंग गिअर्स घातले तर. आणखी जो इश्यू आहे या बाईकमधला तो आहे त्याची लाईटिंग. सो पूर्ण बाईक जी आहे ऑल ओव्हर तुम्हाला LED लाईटिंग बघायला मिळते, पण हिचा जो हेडलॅम्प आहे ना तो तितकासा पॉवरफुल नाही आहे. आणि आय थिंक हा फक्त स्पीड 400 नाही, सगळ्या बाईकमध्ये हाच इश्यू आहे की होतं काय, जी गाडीची लाईट आहे तिचा थ्रो चांगला आहे पण जी इंटेन्सिटी आहे ना ती खूप कमी आहे. सो लाईट पडते पण त्याची इंटेन्सिटी कमी असल्यामुळे जेवढा रोड तिने लाईट फेकायला पाहिजे तेवढ्या ताकदीने फेकत नाही. त्यामुळे अंधारामध्ये गाडी चालवणं थोडंसं डिफिकल्ट आहे. जर तुम्ही टूरिंग करत असाल तर एव्हरीबडी आय विल रेकमेंड की तुम्ही फॉग लॅम्प्स इन्स्टॉल करून घेणं खूप गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट जी या बाईकमध्ये इम्प्रूव्ह करण्यात आली असती तो आहे तुमचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे हा सेमी डिजिटल क्लस्टर आहे, ज्याच्या बाजूला एक ॲनालॉग डिस्प्ले तुमचा स्पीड दाखवतो आणि एक नॉर्मल साधा डिस्प्ले आहे जो कलरसुद्धा नाही आहे. सो या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला जर एखादा कलर TFT डिस्प्ले मिळाला असता इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा तर आणखी चांगलं झालं असतं. प्लस याच्यामध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीचा ऑप्शन कुठलाच नाही आहे. सो बाकी बाईक ज्या आहे ज्या तुम्हाला TFT डिस्प्ले ऑफर करतायत, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन त्याच्यामध्ये ऑप्शन्स येतात किंवा तुम्ही तुमचा मोबाईल ब्लूटूथने कनेक्ट करू शकता, सॉंग्स कंट्रोल करू शकता, असे कुठलेच ऑप्शन याच्यामध्ये मिळत नाही.
सो या ज्या गोष्टी आहेत या ट्रायम्फने थोड्याशा इम्प्रूव्ह करायला पाहिजे होत्या. आणखी एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही टुरिंगसाठी बाईक बघताय, ऑब्वियसली जर तुम्ही 3 लाख 3.5 लाख रुपये टाकताय तर तुम्ही सिटी राईडसाठी नाही, तुम्ही लॉंग टुरिंगसाठीच गाडी घेताय. सो लॉंग टुरिंगसाठी याच्यामध्ये जर तुम्ही आणखी फीचर्स ॲड केले जसं की क्रूज कंट्रोल असेल, सो क्रूज कंट्रोल एक चांगलं ऑप्शन ठरू शकलं असतं. आणि आय थिंक ट्रायम्फने या बाबतीत विचार करायला पाहिजे. ॲडिंग अ क्रूज कंट्रोल इन द स्पीड 400 वुड बी गुड ऑप्शन, एक चांगलं ॲडिशन होईल त्याच्यामध्ये. सो याच प्राईस रेंजमध्ये ज्या दुसऱ्या बाईक्स येतात जसं की गुरिला 450 असेल किंवा KTM 390 ड्यूक असेल, त्यांचे जे डिस्प्ले आहेत ते थोडेसे बेटर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर TFT स्क्रीन्स येतात, टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसुद्धा येतं, तुम्ही त्याचा फोन पेअर करू शकता. प्लस KTM 390 ड्यूक जी आहे ती क्विक शिफ्टरमध्ये सुद्धा येते. सो क्विक शिफ्टर असल्यामुळे काय होतं ना, जेव्हा तुम्ही स्पीडमध्ये असता मोर दॅन 30च्या स्पीडवरती आय गेस क्विक शिफ्टर काम करतात, तुम्हाला क्लच ऑपरेट करायची बिलकुल गरज नाही आहे. तुम्ही सट गिअर टाकून तुम्ही आरामात निघून जाऊ शकता. सो क्विक शिफ्टर एक अशी गोष्ट आहे जी मला असं वाटतं जर KTM 390 ड्यूक ऑफर करते तर स्पीडमध्ये सुद्धा करायला काही हरकत नव्हती. सो ते एक ॲडिशनल फीचर पाहिजे होतं. 6 महिन्यानंतर 6,500 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर, सगळे रस्ते वगैरे एक्सपिरियन्स केल्यानंतर आणि लद्दाख ट्रिपनंतर जर कुणी मला विचारलं की आर यू सॅटिस्फाईड विथ दिस बाईक, सो आय वुड से येस, डेफिनेटली. कारण या प्राईस रेंजमध्ये बिड्स सेगमेंटमध्ये जर तुम्हाला परफॉर्मन्स पाहिजे असेल, तुम्हाला बाईकची बिल्ड क्वालिटी चांगली पाहिजे असेल, जर तुम्हाला सगळे फीचर्स पाहिजे असतील, ट्रॅक्शन कंट्रोल पाहिजे, राईड बाय वायर पाहिजे, गाडी एकदम निंबल पण पाहिजे, हाय स्पीडला पण गेली पाहिजे, सिटीमध्ये पण तेवढीच कम्फर्टेबल पाहिजे जेवढी हायवेला पण असेल, सस्पेन्शन पण चांगलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी स्पीड 400मध्ये बेस्ट आहेत आणि आय एम फुल्ली सॅटिस्फाईड विथ इट. आणि ट्रायम्फकडे जाण्याचं आणखी एक कारण हे पण होतं की ट्रायम्फ जे आहे यांच्याकडे बिग बाईकची रेंज खूप जास्त आहे. सो मोस्टली लोकांना ही अवेअरनेस अजून नाही आहे की ट्रायम्फ 400ची सिरीज आहे ही तर रिसेंटली लॉन्च झालेली आहे. ट्रायम्फ इज नोन फॉर देअर बिग बाईक्स, जसं की ट्रिपल असेल, स्ट्रीट ट्रिपल असेल, ट्रायडंट असेल किंवा तुमची डेटोना असेल किंवा टायगर 900 असेल, टायगर 1200 असेल किंवा स्ट्रीट ट्रिपल असेल, स्ट्रीट ट्विन असेल किंवा रॉकेट R3 म्हणून त्यांची एक बाईक येते जी 2500 CCची असते. सो ट्रायम्फ पहिल्यापासून या सगळ्या बिग बाईकसाठी ओळखला जातो. 400 सिरीजमध्ये त्यांनी बजाजमध्ये कोलॅब करून जी बाईक काढलेली आहे त्याच्यामध्ये R&D हे सगळं ट्रायम्फचं आहे. बजाजने फक्त एक्झिक्युशन केलेलं आहे आणि आय वुड से दिस इज 100% ट्रायम्फ. सो जे फीचर्स तुम्हाला बिग बाईक्समध्ये मिळतात, जी क्वालिटी तुम्हाला बिग बाईक्समध्ये मिळते ती तुम्हाला या प्राईस रेंजमध्ये मिळते. आणि ज्यावेळेस तुम्ही राईड स्टार्ट करता, ग्रॅज्युअली तुम्हाला ज्यावेळेस अपग्रेड करायचा ऑप्शन असेल तो ट्रायम्फमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. सो यू कॅन गो फॉर द डेटोना 660. तुम्हाला ॲडव्हेंचर बाईकमध्ये जायचं असेल तर टायगर 900 GC किंवा टायगर 900 रॅली प्रो, टायगर 1200 असे खूप सारे ऑप्शन ट्रायम्फमध्ये आहेत. सो आय एम फुल्ली सॅटिस्फाईड विथ दिस बाईक. आणि जर तुम्ही कन्फ्यूज असाल स्पीड 400 घ्यावी की नाही घ्यावी, आय वुड से 100% गो फॉर स्पीड 400. यू वोंट बी डिसअपॉइंटेड. थँक्यू. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल सो आय वुड से थँक्यू अँड लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा, तुम्हीही सबस्क्राईब करा. आणि तुमचे कुठलेही प्रश्न असतील स्पीड 400च्या बाबतीमध्ये, ट्रायम्फच्या बाईकबद्दल मला कमेंट करून नक्की विचारा, मी डेफिनेटली त्याचं आन्सर देईल. थँक्यू. बाय बाय.